त्या नीतीच्या नियमाला त्या पाठोपाऱ्या रातला शिरभाळा पालन काय करायला नीताच्या नियमाने उठलेला मुलं जागा गडबडून उठला देवाच्या जवळ गेला कॉलवर म्हटला आणि तिथं जाऊन देवाचं दर्शन केलं घेतलं दर्शन घेतलं आणि दर्शन देवाचं शिरभाळा घेतला सांगितला त्याच वेळेला गावं तिथली फुलं गावं तिथलं पाणी घ्यायचं आणि त्याला तापडीन आणि माट्या मोठ्या गडबडीने अरे आला होता मात्र त्या टायमाला भगवंताच्या जवळ त्याच वेळेला वाढून म्हटला आला आणि देवाची लोटझाड केली लोटझाड करायला घडा पोळी ठेवायला आला मात्र लोटझाड करून देवाला लागला होता पाणी घालायला देव म्हणला मला पा तुझं पाणी फुलं नको मला तिथं स्थापित त्या जागेला अरे म्हणला असा म्हणल्या बरोबर शिरभाळापा बोलता झाला देवा भगवंता काय झालं सांग लवकर मला तुझी पाणी फुलं माझी पाणी फुलं नको म्हणतो म्हणजे काय तुला केलं पाहिजे आणि मी काय केलं का मी कुठं काय चुकलो देवा सांग लवकर मला पण टाइम झाला पूजेला होय पण काय झालं ते पत्रात माझ्या घाल मग मी तुझी सेवा बंद करतो म्हणून असा बोलत होता शिरभाळापा देवाला देव लागला होता शिरभाळापाला बोलायला बाळापा किड्याच्या फुलाने आणि बिडकीच्या पाण्याला अंग माझं शिजून गेलं लई 12 वर्ष झाली तुझ्या सेवेला 12 वर्षाचं पाणी घालतोय बिडकीचं लय किड्याचं फुल म्हणला वाटूस मला अंग माझं शिजून गेलं डोकं माझं उठलं देवा काय करायचं म्हणून देव ब्रापा बोलतो शिरभाळापाला पण मग देवा तुला कसली पाणी फुललं पाहिजे सांग लवकर मला असं म्हणल्याबरोबर त्या टायमाला देव लागला होता शिरभाळापाला बोलायला बाळापा केली तर सेवा माझी अशी करायची बिन किड्याचं फुल आणि बिन बिडकीचं पाणी आणलंस तर माझी सेवा कर नाहीतर सेवा माझी करू नको सेवाला कंटाळा असला तर माझी सेवा करू नको बाबा बिन पाण्या फुलाचा मी राहतो या मठाला म्हणून भाळापाला देव ब्रापा देव करशील बोलतो त्याच वेळेला बाळापण एवढंच ऐकून घेतलं देवा गावली तर मागे येतो ना तर चिंता मागे येणार नाही म्हणून मातुर हात धरला देवाच्या समोर नसेल भाळापा त्या देवापासून त्याच वेळेला निघून चालला त्या जागेला आणि निघून चालल्याबरोबर पुढल्याच बाजूला मार्गाला बघायला गेला मार्गाला बघायला गेला हे निघून आला होता बीज गुंतीला मेंढ्याच्या तळाला मेंढ्याच्या दंडीला शिरभाळा पाला त्याच
तर सगळी केली पुढतर सगळी पाजली पाजली तानी मातुर मुडकी मिळवली त्या शिरभाळा पानवर काय ढाळांना बुद्धीमध्ये ढाळा घातला आणि ढाळा घालून शिरावर काय तिने गोष्ट पेला मला माझ्या कोकऱ्याची गोदमन कुकरी कशी जाईल तिच्या बुद्धीला आणि कशी जाय बुद्धी मातुर त्याच टायमाला मला पण शिळ घातली की कुकरी बाहेर निघायची ने बुद्धीची वाट धरायची आणि जाऊन बुद्धीला कोकर मातुर जाऊन कोकर मातुर पडायची त्या बुद्धीला बाबा मला पण त्या जागेला जाऊन कोकऱ्याची सोयी करायचा तर ते बुद्धीची पेट बांधायचा पेड बांधायचा ढाळा घालायचा ढाळा घालून पाणी ठेवायचा त्याच वेळेला गुड्या मोगऱ्याने झगड्याचा मिळाला मागून हाडी मारली तर तिच्या जाग्याला आणि हाक मारली रे बाबा काय म्हणतो भुल्या मोगऱ्याला धड्या झापड्या कुत्र्याला काय लागला होता शिरभाळा बोलायला देवा बाबा होय मी जाणार माझ्या देवाला पाणी बोला आणायला पण मला सगळी सोयी मागणी केली पाहिजे मागणी केली माझ्या जर मी मागा आलो तर मी बघीन पण नाही मागो आलो तर सगळी तुझ्या स्वतःनी केली त्याच वेळेला देवाला लागला बोलायला होय देवा चित्ता मागे येईल पण मेला माघार येणार चित्ता मेला माघार येईल पण चित्ता माघार येणार नाही आणि मी देवाला मात्र असं बोलणं केलं मी निघालो आता गळ्या तुम्ही आता हे माझी दौलत सपाळा त्याच वेळेला आणि गुण देवगा चालला आणि मार्गाला बघा लागला विचार केला मला पण मनाला कुत्र्याची ताकी दिली झाड्याच्या झाड्याला मेंढ्या राखल्या लवतीने सांडला तिने सांजवळा खोडतर केली दंडीला मेंढ्या घातल्या आणि मेंढ्या घातल्या बरोबर त्याच टायमाला खोडतर सगळी केली गुल्या मोगऱ्याला झगड्या जांभराला जीव खाऊ वाटलं आणि जीव खाऊ घालून त्या कुत्र्याला पाणी